15 दिवसानंतर शनी महाराज स्वतःच्या नक्षत्रात विराजमान होणार आहेत. 3 राशींची अफाट धन संपत्तीसह नोकरी व्यवसाय भरभराट देणार. तर चला मग जाणून घेऊया अशा 3 भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमी चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ प्रदान करतो, तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांना शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. हे तर तुम्हाला माहीतच आहे. नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रामध्ये 12 राशी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे ग्रह राशी परिवर्तन करतात, त्याचप्रमाणे नक्षत्र परिवर्तनही करतात. राशी परिवर्तनाइतके नक्षत्र परिवर्तन खूप प्रभावी आणि खास मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपद या नक्षत्राचा स्वामी शनी आहे. नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल. तर चला जाणून घेऊया. नंबर 1 ला रास आहे कन्या. कन्या राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातला प्रवेश अत्यंत लाभदायक ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. जर मित्रांनो तुमची रास कन्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे वृषभ. शनीचा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायक ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. या काळात तुमचा प्रत्येक कामात हवे तसे यश मिळणार आहे. नंबर 3 ला रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणार आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळणार आहे. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळाच्या तुमच्या आयुष्यात आनंद होईल. जर मित्रांनो या 3 राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.